टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 22 मार्च 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, लोकशाहीसाठीचे तिसरे आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दक्षिण कोरिया। दक्षिण कोरिया या देशामध्ये लोकशाहीसाठीचे तिसरे आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन जे आहे आयोजित करण्यात आलं होतं। तर दक्षिण कोरियाची राजधानी सिओल या ठिकाणी लोकशाहीचे तिसरे शिखर संमेलन आयोजित केलं गेलं होतं। या संमेलनाचे आयोजन 18 ते 20 मार्चपर्यंत करण्यात आले आहे। लोकशाहीसाठीचे पहिले शिखर संमेलन अमेरिकेमध्ये 2021 मध्ये आयोजित करण्यात आलं होतं। 2024च्या लोकशाही दिवसाची थीम आहे भविष्यातील पिढ्यांसाठी लोकशाही। या संमेलनामध्ये चुकीच्या स्रोतांमुळे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल स्रोतांमुळे लोकशाहीला निर्माण होणाऱ्या धोक्यांवर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। IPL मधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऋतुराज गायकवाड। IPL मधील चेन्नई सुपर किंग्स या संघाचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड याची निवड करण्यात आलेली आहे। तर ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्स संघाचा चौथा कर्णधार ठरलेला आहे। त्याच्या अगोदर महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा यांनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधारपद भूषवलेलं आहे। चेन्नई सुपर किंग्स संघाने सन 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये IPL विजेतेपद जिंकलेलं आहे। IPL स्पर्धेची सुरुवात जी आहे सन 2008 पासून करण्यात आली आहे। यावर्षीच्या स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहेत। IPL स्पर्धांचे सर्वाधिक किताब मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाने जिंकले आहेत। दोन्ही संघांनी 5 वेळा IPLचे जे किताब आहे जिंकलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भाषानेट पोर्टल कोणाकडून सुरू करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, NIEI यांच्याकडून भाषानेट हे पोर्टल नुकताच सुरू करण्यात आलेलं आहे। तर NIEI याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया आणि यांच्यातर्फे डिजिटल समावेशनला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि भाषांमधील विविधतेला प्रोत्साहित करण्यासाठी नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाने भाषानेट जे पोर्टल आहे सुरू केलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने मिनीरत्न कंपनीचा दर्जा प्राप्त केला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्रीन इंडिया। ही जी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे या कंपनीला नुकताच मिनीरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे। तर ग्रीन इंडियाने मिनीरत्न इंडिया श्रेणी 1चा दर्जा प्राप्त केला आहे। विद्युत महामंत्रालयाने ही मान्यता प्रदान केलेली आहे। मिनीरत्न कंपनीचा दर्जा प्राप्त करण्यासाठी कंपनीने मागील 3 वर्षांमध्ये सलग नफा कमवणे गरजेचे असते। तसेच 3 वर्षांमध्ये एका वर्षी 30 करोड रुपयांपेक्षा जास्त नफा कमवणे गरजेचे असते। ग्रिड कंट्रोल ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाचा एक प्रभाग आहे। या ग्रिड कंट्रोल ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे 2009 मध्ये। मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक आहेत SR नरसिम्हन। पुढचा प्रश्न पाहूया। लिओ वराडकर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आयर्लंड। आयर्लंड या देशाचे हे पंतप्रधान होते लिओ वराडकर आणि यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिलेला आहे। तर आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। ते भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत। लिओ वराडकर यांच्या वडिलांचा मुंबईशी संबंध आहे तर आई या आयर्लंडमधील आहेत। आयर्लंडमधील सर्वात तरुण पंतप्रधान होते तसेच ते एक समलैंगिक पंतप्रधान होते। तर आयर्लंडची राजधानी आहे डब्लिन, चलन आहे युरो आणि आता हे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पुनावाला फिनकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरविंद कपिल यांची पुनावाला फिनकॉर्प ही जी फायनान्स सेक्टरमधील कंपनी आहे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे। तर पुनावाला फिनकॉर्प अग्रगण्य नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे आणि अरविंद कपिल यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली आहे। या अगोदरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते अभय भुतडा आणि यांच्या जागेवर आता अरविंद कपिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोटक महिंद्रा बँकेने वन कोटक समूहाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जयदीप हंसराज हे जे आहेत यांची कोटक महिंद्रा बँकेने वन कोटक समूहाचे जे अध्यक्ष आहेत या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर कोटक महिंद्रा बँकेने कोटक सिक्युरिटीजचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जयदीप हंसराज यांची वन कोटकचे समूह अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे। 1 एप्रिल 2024 पासून ते पदभार सांभाळतील। कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही एक बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी आहे। याची स्थापना सन 1985 मध्ये करण्यात आली आहे आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच कोणत्या राज्य सरकारने 1 मे पासून सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे बंधनकारक केलं आहे?
प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य सरकारने 1 मेपासून सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे बंधनकारक केलेले आहे. तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता 1 मेपासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य करण्यात आलं आहे. जन्मदाखला, शाळेचा दाखला, मालमत्तेची कागदपत्रे, आधार कार्ड अशा कागदपत्रांवर आईचे नाव लावणे आता बंधनकारक करण्यात आलं आहे. या निर्णयामध्ये अनाथ मुलांना वगळण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राज्यातील पोलिसांनी डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र 2.0 हे ॲप्लिकेशन सुरू केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्यामधील पोलिसांनी हे डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र 2.0 जे ॲप्लिकेशन आहे हे सुरू केलेलं आहे. तर उत्तर प्रदेश पोलिसांनी अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र ॲप 2.0 सुरू केलं आहे. याची रचना गुन्हेगारी प्रतिबंध आणि तपासात मदत करण्यासाठी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे DGP आहेत प्रशांत कुमार आणि ADG कायदा आणि सुव्यवस्था अमिताभ यश यांनी DGP मुख्यालयामध्ये हे ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. त्रिनेत्र डेटाबेसमध्ये 9.32 लाखाहून अधिक गुन्हेगारांची नोंद ही केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मौसमी चक्रवर्ती. या ज्या आहेत यांची ऑल इंडिया रेडिओच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मौसमी चक्रवर्ती ऑल इंडिया रेडिओच्या महासंचालकपदी नुकताच नियुक्ती करण्यात आली आहे. त्या 1991 तुकडीच्या भारतीय माहिती सेवा अधिकारी आहेत. या अगोदरच्या ऑल इंडिया रेडिओ महासंचालक होत्या वसुधा गुप्ता आणि आता यांच्या जागेवर मौसमी चक्रवर्ती यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच पर्यटन राजधानी घोषित करण्यात आलेले पोखरा हे शहर कोणत्या देशामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नेपाळ. नेपाळ या देशामध्ये हे शहर आहे पोखरा आणि या पोखरा शहराला आता नेपाळची पर्यटन राजधानी घोषित करण्यात आलेलं आहे. तर नेपाळ या देशाने पोखराला देशाची पर्यटन राजधानी घोषित केली आहे. पर्यटन उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने नेपाळ सरकारने अधिकृतपणे गंडकी प्रांतातील पोखरा या शहराला पर्यटन राजधानी घोषित केली आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि साहसी पर्यटन यासाठी ओळखले जाणारे पोखरा हे नेपाळमधील पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. तर नेपाळची राजधानी आहे काठमांडू. चलन आहे नेपाळी रुपया. पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल आणि राष्ट्रपती आहेत नेपाळचे रामचंद्र पौंडेल. पुढचा प्रश्न पाहूया. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 126व्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024मध्ये भारताचा क्रमांक 126वा आहे. तर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जो आहे 2024 जाहीर करण्यात आलेला आहे. या अहवालामध्ये 143 देशांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फिनलंड हा देश सर्वात आनंदी देश ठरला आहे. तर भारत या क्रमवारीमध्ये 126व्या क्रमांकावर आहे. फिनलंड हा सलग 7व्या वर्षी सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. भारताच्या शेजारील देश पाकिस्तान या यादीमध्ये 108व्या क्रमांकावर, तर श्रीलंका 128व्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका 23व्या क्रमांकावर आहे. आघाडीच्या पहिल्या 5 देशांमध्ये अनुक्रमे फिनलंड, डेन्मार्क, आइसलंड, स्वीडन आणि इस्रायल यांचा क्रमांक लागतो. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.